हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन शेअर करणार आहे, त्याचबरोबर काही टिप्स पण शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी तुम्हाला माझ्या साड्या पण दाखवते आणि त्याचबरोबर साड्यांच्या घड्या घालते आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत टिप्स शेअर करते। तर आता लग्न सराई पण आलेली आहे, त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या सणाला आपण साड्यांची खरेदी करतच असतो। साड्यांची खरेदी करायला तर महिलांचा म्हणजे महिलांना निमित्तच हवं असतं। सणवार, लग्न समारंभ, वाढदिवस अशा या ना त्या निमित्ताने साडी आपण खरेदी करतच असतो। मग अमुक एक नवीन पॅटर्न आलाय, असा रंग आपण बरेच दिवस आपण घातला नाही, हिच्याकडे आहे तशी साडी मला पण हवी आहे। एक ना एक दिवस आपल्या गप्पा सुरू होतात। महिला वर्गांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडीचा। आपण साडीसाठी किती पण दुकाने पालती घालू शकतो, मात्र असं होऊ नये म्हणून साडी खरेदी करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा। नंबर 1, पॅटर्न बजेट आधीच नक्की करा। साडी खरेदीला जाताना आपल्या साधारण कोणत्या प्रकारची साडी घ्यायची आहे हे निश्चित करा। त्यासाठी आपण बाहेर फिरतो तेव्हा विंडो शॉपिंग करून ठेवा किंवा समारंभात एखादी साडी पाहिली असेल तर त्याचा पॅटर्न नीट लक्षात ठेवा, म्हणजेच आपल्याला साडी घेण्याच्या वेळेस आपलं नेमकं हवंय तो पॅटर्न दुकानदाराला सांगता येईल आणि मनाप्रमाणे साडी घेता येईल। याचप्रमाणे आपल्या बजेटची साधारण रेंज ठरवा आणि रेंजमध्ये साड्या दाखवायला सांगा, म्हणजेच कसं होतं, महागडी साडी आवडली पण बजेटनुसार ती घेता आली नाही असं रुकरुक लागणार नाही। नंबर 2, रंगाच्या बाबतीत पण आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्याकडे साडी किंवा वेगवेगळ्या कपड्यांचे कोणतेही रंग जास्त प्रमाणात आहे ते आधी लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे साडी घेताना तो रंग प्रामुख्याने आपल्याला टाळता येईल। आपल्याकडे जास्त प्रमाणात साड्या असतील तर अनेकदा आपल्याला नेमक्या साड्या आठवत नाहीत। यासाठी खरेदीला निघताना आपल्या साड्यांवर नजर मारायला विसरू नका। दुकानामध्ये अनेकदा वेगळ्या प्रकारचे दिवे लावलेले असतात, लाईट लावलेले असतात, त्यामुळे साडीचा रंग प्रत्यक्ष रंगापेक्षा वेगळा दिसण्याची शक्यता असते। अशावेळी दुकानाच्या बाहेर येऊन नैसर्गिक उजेडात साडी कशी दिसते ते बघा। नंबर 3, आपली ठेवण। आपली ठेवण म्हणजे काय? आपली उंची, बांधा, रंग याचा विचार करून साडी खरेदी करायला हवी। आपली उंची कमी असेल तर आपल्याला खूप मोठे काठ चांगले दिसणार नाही। तसेच आडव्या डिझाईनची, जास्त मोठ्या प्रिंटची साडी कमी उंचीच्या लोकांनी नेसणे टाळावे। मात्र तुम्ही उंच असाल तर तुम्ही सगळे प्रयोग करू शकता। तसेच आपल्या रंगाला साजेशी साडी असे घेणे केव्हाही उत्तम। त्यामुळे साडी फिकट पडली किंवा खूपच गडद आहे, खूप कलर डार्क आहे असं आपल्याला वाटणार नाही आणि आपण आपल्या चॉईसनुसार साडी घेऊ शकतो। त्यामुळे साडी चॉईस करताना आपली हाईट, उंची बघूनच साडीची चॉईस करा। त्यानंतर म्हणजे साडीचा पोत। आपण एखाद्या लहानशा समारंभाच्या दृष्टीने आपण साडी घेत असाल तर ती हलकी फुलकी, थोडी डिझायनरकडे झुकणारी असेल तरी चालू शकते, कारण का आपलं ते फंक्शन छोटं असतं। पण आपण काय करतो, डायरेक्टली दुकानात जातो आणि अशी साडी डायरेक्टली पाहतो, त्यामुळे आपले पैसे पण जास्त जातात आणि आपल्याला चॉईस पण नसते साडी की कोणती घ्यायची कोणती नाही। खूप जमलिंग होतं, आपण ह्या साड्या पाहतो त्या साड्या पाहतो। त्यामुळे काय करायचं, आपला छोटा कार्यक्रम असेल तर आपण थोडंसं हलकी फुलकी साडी घेतली तरी चालू शकतं। त्यानंतर म्हणजे आपलं मोठा कार्यक्रम असेल, म्हणजे काय, सणाला किंवा लग्नासाठी साडी घेत असाल तर थोडी भरजरी आणि त्या विशिष्ट कार्यक्रमाला किंवा त्या विशिष्ट नियमांना सूट होणारी अशी आपल्याला हवी। साडी खरेदी करताना साडीचं पोत आवर्जून लक्षात घ्यावा। साडी जास्त जड किंवा कापड तल्लम नसेल तरी ती साडी नेसल्यावर बोंगा होऊ शकते। त्यामुळे साडी खरेदी करताना साडीचा पोत बघणे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हणजे कापडाची क्वालिटी। खरं तर सिल्क कापड खूप महाग आहे, म्हणूनच आजकाल बाजारात अनेक सिल्क साडी खूप व्हरायटी आणि क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे। अशा परिस्थितीत सिल्कची ओळख कळत नसेल तर तुमची फसवणूक होऊ शकते, म्हणून सिल्क साडी नेहमी चांगले आणि विश्वसनीय म्हणजे आपला विश्वासाचा दुकानदार असेल तिथून तुम्ही खरेदी करावी। सिल्क साडी खरेदी करताना फॅब्रिकच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्यायला हवे।
त्यामुळे काय होतं, आपली फसवणूक वगैरे होत नाही आणि आपला असं दुकानदार ओळखीचा वगैरे असेल तर आपल्याला साड्या पण छान भेटतात. तर तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या, आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या साड्यांच्या बघा इथे घड्या घालून झालेल्या आहेत, मी आता त्या ठेवून देते ऑर्डरूममध्ये. तर माझ्याकडं खूप साड्या आहेत पण त्या काही घालूनच होत नाहीत. तरी माझ्या लग्नातल्या साड्या मी तर तुम्हाला दाखवल्या नाहीत, त्यावरती ठेवलेल्या आहेत. पण ह्या माझ्या ज्या आहेत अशा घेतलेल्या खूप काही साड्या आहेत, गावाला आहेत. आणि सिल्क साड्या पण दाखवल्या नाहीत, म्हणजे त्या रेग्युलर जो यूज करतो मी गावी वगैरे गेले होते आपण दाखवल्या नाही. जास्त करून माझ्याकडे काटा पदर, सिल्क, कॉटन वगैरे अशाच साड्या आहेत. आणि साडी इथे काही घालण्याचा प्रश्नच येत नाही, काही कार्यक्रम असेल तर. आणि गावाला वगैरे गेलं तरच साडी घालते मी, इतर इथे ड्रेस वगैरे नाही. अशाच मग पडून असतात साड्या, किती साऱ्या साड्या आहेत बापरे. आणि बाकी पण काही मी दाखवल्या नाहीत. तर आता म्हटलं गावावरून आले होते तर साडी मला व्यवस्थित घड्या घालायच्या होत्या, तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करेल आणि घड्या पण घालेल. तर मी पहिल्यांदा बॉक्समध्ये ठेवलेल्या, पण आता डायरेक्टली अशा घड्या घालूनच ठेवलेत. शोवरून ऑनलाईन बॉक्स घेतलेले मी, तुमच्यासोबत तो व्हिडिओ पण बघा शेअर केलेला आहे मागे. तर त्यामध्ये ठेवलेल्या पण आत्ता अशाच घड्या घालून ठेवलेल्या आहेत. आणि मी साडीच्या कप्प्यामध्ये डांबर गोळी वगैरे ठेवते, म्हणजे कसं खराब पण होत नाही, खराब स्मेल वगैरे येत नाही. आणि आता मी साड्यांच्या घड्या सिंपलच अशा घातलेल्या आहेत, आपण रेग्युलर जशा घालतो तसा. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे साड्यांच्या घड्या कशा घालायच्या, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर खूप छान असा त्या पण साड्यांच्या मी घड्या घातलेल्या. तर इथे बघा आता सगळ्या ठेवून झालेल्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ बघा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.